नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे अपात्र आमदारांच्या संदर्भात म्हणजे पात्र आणि अपात्र आमदार करण्याच्या संदर्भात एक वेळ मागून घेतलेली आहे निकालासाठी आणि ती सुप्रीम कोर्टाने त्यांना 10 जानेवारीपर्यंत दिलेली आहे. ही वेळ वाढून दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक धगधग पाहायला मिळते की नेमकं या प्रकरणात काय होतंय आणि शिवसैनिक सुद्धा जसे शिवसैनिक तसेच वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा या निकालाकडे लक्ष लावून आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगतोय, शिवसैनिकांनो, घाबरू नका. काहीही झालं, कितीही वेळ वाढून मिळाला तरीही ते बंडखोर अपात्र होणारच. त्याचं कारणही असं आहे, हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथराव शिंदे हे काही आमदारांसोबत गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला आले आणि परत महाराष्ट्रात येऊन सत्ता स्थापन केली. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना न घेता भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले. एकंदरीत शिवसेनेला या ठिकाणी उभी फूट ही त्या ठिकाणी सहन करावी लागली आणि यालाही कारणीभूत ठरलं ते भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस. विशेषतः मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे हा गट उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की यांनी पक्षांतर बंदी यांना कायदा लागू करावा, कारण पक्षाचा व्हीप यांनी पाळलेला नाही, ऐकलेला नाही आणि या संदर्भात उद्धव ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात गेला होता. सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण 11 मे 2023 रोजी निकाली लावलेले वास्तविक पाहता, परंतु त्या संदर्भातला निकाल जाहीर करण्याच्या सूचना निर्देश त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेले, कारण घटनेत तसा त्यांना अधिकार आहे. मित्रांनो, राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला गेलेले एकनाथ शिंदे गटाच्या संदर्भात पात्र अपात्रतेची कारवाई करायची आहे, परंतु त्याला विलंब लागतोय आणि विलंब लागत असताना उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा गेले होते आणि त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरची शेवटची वेळ दिली होती. या 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी या बंडखोर आमदारांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे असे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की आता कोर्टाच्या निर्देशानुसार राहुल नार्वेकर यांनी सुनावणी करायला वेग घेतलेला आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा या आमदारांच्या पात्रतेविषयी जी सुनावणी होते ती सातत्यानं सुरू आहे. परंतु आणखीन एक डाव, आणखीन एक खेळ या ठिकाणी आपल्या नजरेसमोर येतोय आणि तो म्हणजे असा की देशाचे म्हणजे केंद्र सरकारचे जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केला आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निकालाची प्रक्रिया आमची जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे, परंतु तो निकाल जाहीर करण्यासाठी काही वेळ लागतोय आणि आम्हाला आणखी 3 आठवडे वाढवून द्यावेत. मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला 28 डिसेंबर पर्यंत पूर्ण सुनावणी पूर्ण करतो म्हणून सांगितलं होतं आणि 31 डिसेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला निकाल देण्याचे निर्देश दिले होते. आता तुम्ही 3 आठवड्याची मुदत का मागताय? कारण तेवढी मुदत तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. परंतु राहुल नार्वेकर यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की जवळपास जी सुनावणी झालेली आहे ह्या सुनावणीमध्ये 56 आमदार जे की शिवसेनेचे आहेत त्या संदर्भात पूर्ण सुनावणी झालेली आहे आणि त्याची कागदपत्र जर आम्हाला पाहिजे असतील तर ती जवळपास 1.5 ते 2 लाख कागदपत्र आहेत. ती पूर्ण आम्हाला चाळावी लागतील, वाचावी लागतील आणि त्यानंतर आम्हाला निकाल जाहीर करावा लागेल, कारण आमची सुनावणी पूर्ण आहे, निकाल जवळपास आमचा अंतिम झालेला आहे, परंतु जाहीर करण्यासाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी आम्हाला वेळ लागतोय. सुप्रीम कोर्टाने ही बाब लक्षात घेतली आणि राहुल नार्वेकर यांना 3 आठवडे नाही तर 10 दिवसांचा कालावधी आता वाढवून दिलेला आहे. म्हणजेच 31 डिसेंबरला जो निर्णय राहुल नार्वेकर यांना घ्यायचा होता तो आता 10 जानेवारीला घ्यायचा आहे. बस एवढाच ह्याच्यामध्ये काय तो बदल झालेला आहे. म्हणजे 10 दिवसाची मुदत राहुल नार्वेकर यांना मिळाली म्हणजे खूप काही मोठं झालं अशा पद्धतीचा वाव आणण्याचा प्रयत्न काही तथाकथित बुद्धिवंत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मित्रांनो, ही घटना आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्याचं कारण असं आहे की एकनाथराव शिंदे यांनी जरी सरकार स्थापन केलं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे गट ज्यावेळी सुप्रीम कोर्टात गेला त्यावेळी सुप्रीम कोर्टानं 11 मे 2023 ला एक निकाल दिलेला आहे, अंतिम निकाल. आणि या अंतिम निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते असं सांगतायत की उद्धव ठाकरे यांचा गट हा त्या ठिकाणी प्रतोद जो नियुक्त केलेला आहे सुनील प्रभू हेच त्या ठिकाणचे प्रतोद आहेत आणि विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी ज्यावेळेस निवड केली ती त्यांनी बेकायदेशीर ठरवलेली सुप्रीम कोर्टानं. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे गटानं जे प्रतोद नियुक्त केले होते भरत गोगावले ते प्रतोद सुद्धा कायद्याच्या विरोधात आहेत किंवा नियमबाह्य आहेत किंवा बेकायदेशीर आहेत असा सुद्धा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे गट आणि त्यांचे प्रतोद
हे बेकायदेशीर आहेत हे सुप्रीम कोर्टानं 11 मेला सांगितलेलं आहे. आता झालंय असं की राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायचा आहे, परंतु निकाल देत असताना सुप्रीम कोर्टानं या 11 मेच्या निकालामध्ये आणखी एक निर्देश दिलेले आहेत आणि ते निर्देश असेल की एकनाथ शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, पक्ष गटावर नाही किंवा प्रतोद हा गटावर ठरत नाही. जो पक्ष अधिकृत असेल त्याच पक्षाचा व्हीप हा अधिकृत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी पक्ष अगोदर कोणाचा आहे हे अगोदर ठरवावं आणि जर पक्ष कोणाचा आहे हे ठरवलं तर मग त्याचा प्रतोद कोणता अंतिम आहे किंवा खरा आहे तो त्या ठिकाणी निकाल लागेल आणि तो जर निकाल लागला तर कोणते आमदार पात्र आणि कोणते आमदार अपात्र हे ठरवायला तुम्हाला सोपं जाईल. सुप्रीम कोर्टाने एवढंच नाही तर एक निर्देश सुद्धा दिलेले आहेत राहुल नार्वेकरांना की या प्रकरणाचा अधिक किस पाडू नका किंवा अधिक पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घेऊ नका. सरळ सरळ तुम्हाला हे प्रकरण लक्षात येईल, पक्ष कोणाचा आहे, प्रतोद कोणाचा आहे आणि त्यानंतर कुणाचा व्हीप त्या ठिकाणी लागू झाला यानुसारच तुम्ही निर्णय देऊ शकता. परंतु मित्रांनो, हे सगळं स्पष्ट असताना राहुल नार्वेकर हे प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तपासून पाहतायत, तपासणी करतायत आणि त्याला वेळ हा वाढवतायत हे आपल्याला लक्षात येत आहे. परंतु आता एक गोष्ट अशी आहे की राहुल नार्वेकरांना निकाल देताना अगोदर पक्ष कोणाचा हे ठरवावं लागणार आहे. म्हणजे जर उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल तर त्या ठिकाणी सुनील प्रभू हे प्रतोद कायम ठरतात आणि जर एकनाथ शिंदे यांचा जर पक्ष ते कायम म्हणाले तर मात्र भरत गोगावले हे त्यांचे प्रतोद कायम ठरतात. परंतु सुप्रीम कोर्टानं 11 मेच्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांची निवड ही बेकायदेशीर झालेली आहे आणि त्यांनी जे नियुक्त केलेला प्रतोद आहे भरत गोगावले हे सुद्धा बेकायदेशीर आहेत. याचा अर्थ काय निघतो मित्रांनो? जर एकनाथ शिंदे गट आणि त्यांचा प्रतोद हा जर बेकायदेशीर ठरत असेल तर मग कायदेशीर कोण झालं? कायदेशीर झाले उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं नियुक्त केलेले प्रतोद सुनील प्रभू. म्हणजे स्पष्टपणे याच निकालामध्ये आपल्याला असं दिसतंय की शिवसेना ही आजही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि त्यांचेच प्रतोद सुनील प्रभू हे कायम आहेत. हे सुप्रीम कोर्टाच्या 11 मे 2023च्या निकालात स्पष्ट होत आहे. मग इतकं जर स्पष्ट असेल तर राहुल नार्वेकर निकाल देताना इतका विलंब का करतायत? त्याच्याही मागचं एक कारण आहे. कारण जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर निकाल दिला की एकनाथ शिंदे गट हा पात्र आहे किंवा ते 16 आमदार जे आहेत सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले हे जर पात्र आहे असं जर त्यांनी ठरवलं आणि उद्धव ठाकरे यांचाच गट अपात्र आहे किंवा त्यांचाच व्हीप लागू नाही असं जर ठरवलं तर सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टामध्ये अगोदरच गेलेले. म्हणजे आमच्याविषयी अन्याय होतोय किंवा या पद्धतीनं जी कारवाई झाली ही चुकीची झाली, बेकायदेशीर झाली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच निकाल घ्यावा ही मागणी करत सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टात गेलेले, कोर्टामध्ये गेलेले. आणि म्हणून जरी नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जर निर्णय दिला तर हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि सुप्रीम कोर्ट तात्काळ ह्या प्रकरणावर निकाल देऊ शकतं कारण त्यांनी अगोदरच निकाल त्या संदर्भात दिलेला आहे. राहिला भाग दुसरा, जर ही घटना आता आवर्जून समजून घ्या, जर राहुल नार्वेकरांनी घटनेला ज्या पद्धतीनं किंवा न्यायालयानं निकाल दिला त्या पद्धतीनं जर तपासणी केली आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि गट हा जर कायम ठेवला, सुनील प्रभू हेच प्रतोद आहेत असं जर ठरवलं तर त्यांना दुसरं ठरावं लागणार आहे की एकनाथ शिंदे गट हा अपात्र आहे किंवा बेकायदेशीर आहे आणि भरत गोगावले यांची सुद्धा प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे. आता जर भरत गोगावले यांचा व्हीप जर बेकायदेशीर ठरवत असतील राहुल नार्वेकर तर स्वतः राहुल नार्वेकर हे अडचणीत येणार आहेत. त्याचं कारण असं आहे की भरत गोगावले यांच्याच व्हीपमुळं राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदावर जाऊन बसलेले आहेत. जर भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे गट जर अपात्र झाला तर परिणामी त्यांचा व्हीप त्या ठिकाणी रद्द ठरतो आणि त्यांचा जर व्हीप रद्द ठरत असेल तर राहुल नार्वेकर यांची जी निवड झालेली आहे त्या बेकायदेशीर व्हीपच्या आधारावर तर ही सुद्धा निवड बेकायदेशीर ठरू शकते. हा आपल्याला जे काही घटना तज्ज्ञ आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, गिरीश बापट यांनी सुद्धा उल्हास बापट यांनी स्पष्टपणे सुरुवातीपासून सांगतायत की एकनाथ शिंदे गट हा अपात्र आहे आणि सरकार कोसळणार आहे. एवढंच नाही तर ऍडव्होकेट असीम सरोदे हे सातत्यानं सांगतायत की सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, राहुल नार्वेकर यांना फक्त त्याचं वाचन करायचंय किंवा तो घोषित करायचा आहे आणि असं जर झालं तर एकनाथ शिंदे गट हा अपात्र ठरतोय, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांचं नेतेपद कायम राहत आहे. मित्रांनो, हे सगळं आपण बोलत असताना अनेक गोष्टी मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की याच्यामध्ये समजून घेण्यासारखा मुद्दा एकच आहे की जरी राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाकडून 10 दिवसाची मुदत वाढून जरी मागितली असली, 10 जानेवारीला जरी निकाल द्यायचा असला तरीही त्यांना कायद्यानं घटनेनं तो निकाल द्यायचा आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा निकाल, अंतिम निकाल हा अत्यंत महत्वाचा ठरतोय. आणि या निकालामध्ये पुन्हा मी उल्लेख करतोय, यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांची नियुक्ती जी केलेली आहे
गटनेते म्हणून ती बेकायदेशीर आहे, विधिमंडळ नेते म्हणून बेकायदेशीर आहे आणि भरत गोगोले यांची प्रतोदपदी नियुक्ती केलेली ही सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि याचनुसार उद्धव ठाकरे आणि सुनील प्रभू हेच या ठिकाणी कायदेशीर राहतील असं स्पष्ट मत माझं आहे. या घटनेनुसार जर असं असेल तर राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीला का होईना परंतु निकाल हा द्यावा लागेल आणि हे जे बंडखोर आमदार आहेत हे अपात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यामुळे शिवसैनिकांनो तुम्ही घाबरू नका, कारण शिवसेना ही शिवसैनिकांसाठी काय आहे याची जाणीव तमाम महाराष्ट्राला आहे आणि आम्हाला सुद्धा आहे. ज्या पद्धतीनं पक्ष फोडला गेला हा संताप शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये असलेली खतखत सुद्धा आम्हाला दिसते. केवळ पक्ष फुटला म्हणून खतखत नाही तर त्या पक्षावरच दावा केला, त्या पक्षाच्या चिन्हावरही दावा केला. यामुळे जनता जी संतापलेली आहे त्यांचं पूर्ण लक्ष या निकालाकडे आहे आणि त्यामुळे कोणीही घाबरण्याचं कारण नाही. जरी राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून 10 दिवसाची मुदतवाढ मिळाली असली तरी सुद्धा याविषयी कायदेशीरच कारवाई करावी लागेल. आणि जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि ही कागदपत्र जर आपण तपासली तर आपल्या एक स्पष्टपणे यातून एक मार्ग निघतोय, एक गोष्ट लक्षात येते की ते बंडखोर आमदार हे अपात्र होणारच, त्यांना अपात्रतेपासून कोणीही रोखू शकत नाही. आज याच घटनेचा काही तथाकथित बुद्धिवंत, काही अनालायसिस करणारी मंडळी हे असं सांगतायत की 10 दिवसाचा वेळ वाढून दिला म्हणजे जणू काही वेगळंच काहीतरी निकाल लागतोय, म्हणजे काहीतरी घटनेचा जो ज्यांनी कुणी अभ्यास केलाय, जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांच्याही त्या बुद्धिमत्तेची कीस पाडण्याचं काम ही मंडळी करतायत. परंतु वास्तविक पाहता घटना तज्ज्ञ उल्हास बापट असतील किंवा असीम सरोदे ॲडव्होकेट असतील किंवा यासारखी जी तज्ज्ञ मंडळी आहे यांनी स्पष्टपणे सांगितलंय तुम्ही वेळ वाढवून घेऊ शकाल परंतु निकाल मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूनच लागेल असं स्पष्टपणे ते म्हणतायत. आणि याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. मित्रांनो, वेळ वाढलेली आहे, 10 जानेवारी झाली आहे. 10 जानेवारीच्या या निकालाकडे तुमचं आमचं लक्ष राहील. DS न्यूज या प्रत्येक घडामोडीची माहिती तुमच्यापर्यंत सत्यतेनं, परखडपणे आणि रोखठोक देईल. आपण DS न्यूज सातत्यानं पाहत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.